नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅप या चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मुंबई उच्च न्यायालय भरती निघालेले आहे, त्याच्यामध्ये ड्रायव्हर पदाच्या ज्या भरती निघालेल्या त्या ड्रायव्हर पदाचा फॉर्म कसा ऑनलाईन भरायचा त्या संदर्भात आपण आज व्हिडिओ पाहणार आहे। तर या ठिकाणी थोडीशी माहिती पाहून घेऊ त्या भरती संदर्भात। या ठिकाणी टोटल 11 जागा दिलेल्या आहेत। पदाचं नाव आहे वाहन स्टाफ कार ड्रायव्हर। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता लागणार आहे, या पदासाठी 10वी पास लागणार आहे। तसेच तुमच्याकडे मोटर ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे आणि 3 वर्ष कामाचा अनुभव असला पाहिजे। कोणत्या पण ठिकाणी काम केलेलं असू दे त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, 3 वर्ष यांच्याकडे आपण काम केलं या पद्धतीनं। तसंच याची फॉर्म भरायची वयाची अट पाहून घ्या। या ठिकाणी 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वय वर्ष तुमचं असलं पाहिजे। जर तसंच तुम्ही मागासवर्गीय कास्टमधून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला 5 वर्ष सूट देण्यात येत आहे आणि नोकरीचे ठिकाण आहे मुंबई। तसंच ऑनलाईन फी भरायची आहे, ती 500 रुपये ऑनलाईन फी राहणार आहे फॉर्म भरायची। तसंच महत्त्वाची तारीख या ठिकाणी जाणून घेऊ आपण। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 मे 2025 संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तसेच परीक्षा याची परीक्षा जी होणार आहे त्याची परीक्षा या ठिकाणी दिलेली नाही तारीख वगैरे काय। तर याच्यासाठी तुम्ही जर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर या ठिकाणी तुम्हाला समजेल की याची ऑनलाईन परीक्षा कधी असणार आहे, परीक्षेचं हॉल तिकीट कुठून काढायचं वगैरे सर्व माहिती आपल्या चॅनलवर समजते। त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आता याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला होम पेज दिसत आहे, काही इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्ही पाहू घ्या, वाचून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला या रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावर आपण क्लिक करून घेऊ, त्याच्यानंतर फॉर्म भरायला चालू होईल। या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायला असा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी सांगितले आहे बघा, आपण ॲडव्हर्टाईज ही 25/4/2025 रोजी निघालेली आहे। त्याचं पोस्ट आहे स्टाफ कार ड्रायव्हर या पदाचं नाव आहे। त्याच्यानंतर या खाली आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। तसंच या ठिकाणी आपल्याला तुमचं श्रीमती वगैरे MS वगैरे काय येतं या ठिकाणी सिलेक्ट करा। त्याच्यानंतर या कॉलममध्ये तुमचं नाव, मिडल नेममध्ये वडिलांचं नाव, लास्ट नेममध्ये आडनाव टाकून घ्यायचं आहे। तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, प्रॉपर तुमचा ॲड्रेस काय आहे तो ॲड्रेस टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली सांगितलं आहे बघा डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ॲड्रेस, याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट सांगितलं आहे त्याचे आपल्याला जिल्हा आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला आपलं पिनकोड विचारला आहे, त्याच्यामध्ये तुमच्या गावाचं पिनकोड टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला ईमेल ID टाकून घ्या @च्या आधीचा। त्याच्यानंतर पुढे @gmail.com या पद्धतीने टाका। त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली आपल्याला सांगितले जेंडर, या ठिकाणी आपल्याला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मेल फिमेल ट्रान्सजेंडर वगैरे काय असेल ते तुमचं सिलेक्ट करा। त्याच्यानंतर नॅशनॅलिटी पुढे इंडियन ऑटोमॅटिक येईलच। ते सर्व झाल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी सांगितले रिलिजन कॅटेगरी अँड कास्ट, याच्यामध्ये आपल्याला तुमची रिलिजन सिलेक्ट करा, हिंदू मुस्लिम काय असेल ते, सिख ईसाई वगैरे काय असेल ते तुमचं सिलेक्ट करा। त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी कास्ट कोणती येतं, कोणत्या कास्टमधून तुम्ही येता ते कास्ट सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर पुढे जे आहे विचारले त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जातीचं नाव टाकायचं आहे, तुमची जातीचे काय नाव असेल ते पद्धतीने या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला पुढे आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। जन्मतारीख सिलेक्ट या पद्धतीने करून घ्या, काय तुमची जन्मतारीख असेल ती या पद्धतीने तुमची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे। जी असेल ती तुमची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करून झाल्यानंतर ॲज ऑन वय तुमचं या ठिकाणी ॲटोमॅटिक पुढे दाखवेल। ते सर्व झाल्यानंतर प्लेस ऑफ बर्थ मग तुमचं जन्माचं ठिकाण टाका, तुम्ही मॅरिड आहे अनमॅरिड आहे वगैरे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे काय आहे ते। त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, आधार कार्डचा पूर्ण नंबर या ठिकाणी टाकून घ्या। या ठिकाणी आता एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी लक्ष द्या। या एज्युकेशन डिटेल्समध्ये पहिला ऑप्शन आहे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन, याच्यामध्ये आपल्याला आपली 10वी सिलेक्ट करून घ्यायची आहे। स्ट्रीममध्ये 10वी ऑटोमॅटिक येईल। त्याच्यानंतर पुढं आपल्याला बोर्ड वगैरे टाकायचा आहे। या ठिकाणी आपल्या 10वीला कोणता बोर्ड होता त्या बोर्डचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे। पासिंग इयर टाकायचं आहे, तुमची 10वी कधी तुम्ही पासआउट झाला ते वर्ष टाका। त्याच्यानंतर टोटल मार्क आणि ऑप्टेन मार्क या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत। म्हणजेच काय या ठिकाणी तुम्हाला 10वीला 500 पैकी किती मार्क होते ते या ठिकाणी टाकून घ्या। जर 500 पैकी असेल 600 पैकी असेल तर या कॉलममध्ये 500 600 वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा आणि त्याच्यापैकी किती मार्क पडले, 437 मार्क पडले तर ते त्या पद्धतीने टाकून घ्या। हे माहिती टाकल्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी पर्सेंटेज येईल। या ठिकाणी मी दाखवतो।
त्याच्यानंतर ॲटोमॅटिक पर्सेंटेज आली पुढं. त्याच्यानंतर पास आपल्याला 60च्या जर तुम्हाला 60पेक्षा जास्त पर्सेंटेज असेल तर या ठिकाणी फर्स्ट क्लास करायचा आहे. 60 आणि 45 याच्यामध्ये जर पर्सेंटेज असेल तर सेकंड क्लास करायचा आहे आणि 45पेक्षा कमी जर पर्सेंटेज असेल तर पास क्लास या ठिकाणी करून घ्यायचा आहे. या पद्धतीत तुम्ही हे सर्व माहिती टाकून घ्यायची आहे. याच्यामध्ये आता मी ही एक माहिती ॲड करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी सर्व माहिती टाकली 10वीची. त्याच्यानंतर ॲड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच पद्धतीनं 12वीची माहिती टाका. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर या कोणती डिग्री नसेल तर स्ट्रीम नसेल तर ती स्ट्रीम ॲटोमॅटिक या ठिकाणी तुमचं तुम्ही मॅन्युअली टाईप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेम तुमचा कोणता बोर्ड आहे ते बोर्ड या ठिकाणी टाकून घ्या. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, बाकीचं अदर बोर्ड असेल तर अदर टाका. तुमची 12वी कधी पासआउट झाला ते टाका. 12वीला कितीपैकी किती होते ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक पर्सेंटेज येतील. 60पेक्षा जास्त पर्सेंट असेल तर फर्स्ट क्लास करा. त्याच्यानंतर ॲड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा काय झालं असेल ते या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा ऑप्शन खाली आहे, आता लक्ष द्या. कॅन्डिडेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्रातून आहे का तर आहे, यस करायचं. लँग्वेज नाव विचारत आहे तर तिन्ही लँग्वेज नावमध्ये आपल्याला प्रत्येक ह्याला टिक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर विचारत आहे डज कॅन्डिडेट वर्क इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. जर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, जर तुम्ही गव्हर्नमेंट शाखेमध्ये जर कुठलं काम केलं असेल गव्हर्नमेंट विभागात तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे आणि ते पुढते त्याची माहिती वगैरे विचारेल ते येस और नो वगैरे करून घ्यायचं आहे. जर गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही 3 वर्षाचा एक्सपिरियन्स दिला नसेल तर या ठिकाणी आपल्याला एक मॅन्युअली एक्सपिरियन्स टाकायचा आहे. या ठिकाणी आता एक्सपिरियन्स टाकताना कसा टाकायचा आहे लक्ष द्या. आता तुम्ही कुठे काम केले आहेस, जर तुम्ही एखाद्या आमदाराच्या घरी काम केलं असेल, खासदाराच्या, नगरसेवकाच्या, कोण एखादा बिझनेसमन असेल, डॉक्टर वगैरे, सी असे मोठमोठी व्यक्ती वगैरे असेल ज्यांच्याकडे तुम्ही काम केलं असेल तर त्यांच्या फर्मचं या ठिकाणी नाव टाकून घ्या. जर कोण असं व्यक्ती फक्त असेल बिझनेसमन तर त्यांचं वैयक्तिक नाव टाकून घ्या. डिजिग्नेशनमध्ये या ठिकाणी ड्रायव्हर आपल्याला लिहायचं आहे. नेचर ऑफ वर्क ड्रायव्हरच लिहायचा आहे या ठिकाणी पण आपल्याला. त्याच्यानंतर आता कुठून कधीपर्यंत काम केलं आहे या ठिकाणी लक्ष द्या. कुठल्या तारखेपर्यंत तुम्ही काम केलं हे तुम्हाला माहीतच असतं. त्या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता 23 ते 25 केले तर या ठिकाणी 1 वर्ष 6 महिने 30 दिवस दाखवत आहे. हा एक एक्सपिरियन्स झाला. याच्यापैकी तुम्हाला जर दुसरा एक्सपिरियन्स असेल, दुसऱ्या ठिकाणी काम केलं असेल तर या ठिकाणी ॲड बटनावर आपल्याला ॲड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं टाकलं, त्याच पद्धतीनं दुसऱ्या ठिकाणी जे एक्सपिरियन्स घेतला आहे त्या पण एक्सपिरियन्सचे डिटेल्स या पद्धतीनं खाली टाकून घ्यायचे आहे. या पद्धतीने हे सर्व एक्सपिरियन्स डिटेल्स टाकून घ्या. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सची आपल्याला माहिती टाकायची आहे. हे विचारेल या ठिकाणी नेम अँड ॲड्रेस ऑफ RTO ऑफिस. याच्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. म्हणजे RTO विभाग तुमचा कोणता होता त्याचं नाव टाका आणि कुठल्या जिल्ह्यात आहे ते जिल्ह्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन नंबर विचारलं. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असतंच, त्याच्यावर तुमचा ड्रायव्हिंग लायसन नंबर असतो, तो नंबर या ठिकाणी टाकून घ्या. ड्रायव्हिंग लायसनचा टाईप कोणता आहे तुमच्याकडे विचारेल, LMV, HMV किंवा अदर असेल तर ज्यापैकी जे असेल ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला कधी भेटलं ती या पद्धतीने तारीख टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ते व्हॅलिड कधीपर्यंत आहे ड्रायव्हिंग लायसन ते या पद्धतीने खाली तारीख टाकून घ्यायची आहे त्याची. पण ड्रायव्हिंग लायसन शक्यतो 20 वर्ष चालतं तर 20 वर्षाचा या ठिकाणी गॅप दिसला पाहिजे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसनची इन्फॉर्मेशन टाकून झाल्यानंतर पुढची माहिती या ठिकाणी बघा. वेदर कॅन्डिडेट हॅव वर्क नॉलेज ऑफ मेंटेनन्स अँड व्हेकल ऑर्डिनरी रिपेअर. म्हणजे या ठिकाणी सांगितलं आहे काय तर ड्रायव्हिंग लायसन जर तुमच्याकडे असेल किंवा ड्रायव्हिंग वगैरे करत असाल तर त्या जर मोटर गाडी एखादी बिघडली किंवा रिपेअरला आली तर त्याची तुम्हाला नॉलेज वगैरे आहे का रिपेअर करायचं असेल, येस तर काय नॉलेज आहे येस करून ते थोडक्यात तिथं माहिती लिहायची आहे. त्याच पद्धतीने खाली विचारायला आहे बघा, एम्प्लॉई एक्सचेंजमध्ये तुमचं नाव आहे का. म्हणजेच काय, सरकारची वेबसाईट आहे बघा महासोयमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे का. केलं असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. येस केलं तर त्याची इन्फॉर्मेशन टाका, रजिस्ट्रेशन नंबर कधी काढले, कुठला जिल्हा वगैरे ते सर्व टाकून घ्या. त्याच्यानंतर क्रिमिनल केस पेंडिंग आहे का नो करायचं आहे, क्रिमिनल कोर्ट वगैरे काय सर्व इन्फॉर्मेशन वाचा आणि येसवर नो करून घ्या. त्याच्यानंतर खाली विचारायला आहे बघा, त्याच्यानंतर वेदर परमनंट डिपार्टमेंट डिस्क्वालिफाय एनी
कोर्ट, MPSC UPSC वगैरे, म्हणजे MPSC UPSC कोणत्या स्टेटच्या कुठल्या पण एक्झाम असेल त्याच्यातून तुम्हाला कधी बरखास्त करून टाकलं आहे का, तर तिथे केलं असेल तर येस करा, नसेल तर नो. आता महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पण आहे अजून एक, या ठिकाणी 2 अशा व्यक्तींची नावं टाकायची आहेत आपल्याला जे की ज्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट असणार आहे. रिस्पेक्टेड 2 पर्सन या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी त्यांचं नाव टाका. म्हणजे या ठिकाणी कोणती व्यक्ती येणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉपर सांगतो, लक्ष द्या. या ठिकाणी जर एखादी व्यक्ती असेल, शिक्षक असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, पोलीस इन्स्पेक्टर असतील किंवा सरकारी विभागात कामाला असेल तर त्यांचे एक ते रिस्पेक्टेड व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. अशा व्यक्तींचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. त्यांचं कोणतं पद आहे ते पदाचं नाव टाकून घ्या. त्यांचा सेल नंबर म्हणजेच कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा. त्याच पद्धतीने अशा 2 व्यक्तींची नाव टाका. एक या ठिकाणी टाका, एक दुसरा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. नाव, त्यांचं काय काम करतात ते, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस, या पद्धतीने सर्व माहिती टाकून घ्यायची आहे. माहिती झाल्यानंतर खाली आपल्याला पेमेंट करायचं आहे. आता पेमेंट कसं करायचं, आता पेमेंट गेटवे दिलेलं आहे या ठिकाणी. पेमेंट गेटवे SBI कलेक्टर ओके बरोबर आहे. पेमेंट टाईप पेमेंट बरोबर आहे. SB कलेक्टर रेफरन्स नंबर या ठिकाणी कोणता टाकायचा, 500 रुपयाचं पेमेंट कसं करायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी त्यांनी लिंक दिली आहे बघा, HTTPC. या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. लिंकवर आपण क्लिक करून घेतलं, खाली येऊ आपण. त्याच्यामध्ये पेमेंट गेटवे स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी आपण पेमेंट करणार आहे. तर या ठिकाणी आपलं पूर्ण पहिले नाव टाका, मिडल नेममध्ये वडिलांचं नाव, लास्ट नेममध्ये आडनाव टाका. आपला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी, आपला पिनकोड, आपला मोबाईल नंबर, आपली ईमेल ID. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. परत या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर तोच नंबर या ठिकाणी डबल टाका. या ठिकाणी ईमेल ID टाका. त्याच्यानंतर डिक्लेरेशन या ठिकाणी ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. टाकून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर काय येईल, नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल. तुमच्याकडे गुगल पे, फोनपे, QR कोड वगैरे, नेट बँकिंग, ATM कार्ड, डेबिट कार्ड काय असेल ना ते ऑप्शन येतील. ते सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हा नंबर दाखवेल बघा, DGP. त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी हा नंबर जो दाखवला आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या पेमेंटच्या आहेत ऑप्शन येईल. तो नंबर या ठिकाणी तुमचा जो नंबर आलेला आहे तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी पेमेंट केलं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार त्या दिवशीची या ठिकाणी तारीख वगैरे टाकून घ्यायची आहे. तारीख टाकून झाल्यानंतर 500 रुपये ॲटोमॅटिक दिसेल तिथं. या पद्धतीने या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. तर पेमेंट झालं, आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. तर ते आता कोणत्या पद्धतीने अपलोड करायचं या ठिकाणी सांगतो. फोटो आणि सिग्नेचर. फोटोची साईज ही 40 KBच्या आतमध्ये पाहिजे आणि सिग्नेचरची साईज ही 20 KBच्या आतमध्ये पाहिजे. आणि फोटोला एक रिनेम द्यायचा आहे. फोटोला रिनेम कसं द्यायचं या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवतो. फोटोला रिनेम हे फोटो एवढंच फक्त रिनेम द्यायचं आहे. जर तुम्ही वेगळं जर रिनेम असेल तर तो या ठिकाणी अपलोड होणार नाही. आणि सिग्नेचरला हे सिग्नेचर रिनेम या पद्धतीने द्यायचं आहे. जर फोटोला आणि सिग्नेचरला दुसरं कोणतं तर रिनेम असेल तर ते रिनेम या ठिकाणी ॲक्सेप्ट करत नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी फोटो सिग्नेचर करायला अपलोड करायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्या ठिकाणी तुम्ही चेक करा फोटो सिग्नेचर वगैरे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अपलोड करा. त्याच्यानंतर हा दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला या सिक्युरिटी बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर आय ॲग्री या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती मी टाकतो आणि तुम्हाला पुढचा इंटरफेस दाखवतो. त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर आपण क्लिक करून घेऊ. सर्व माहिती आपल्याला दिसेल ती सगळी ओके बरोबर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तो मुलगी ॲग्री वगैरे करायला विचारेल तर ओके करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID आणि त्याच्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ते प्रिंट ॲप्लिकेशनवर रजिस्ट्रेशन केले त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपण कॉपी केलेला ID आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपली जन्मतारीख कोणती आहे ती जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली हे जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा पण टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला फॉर्म या ठिकाणी ओपन दिसेल. जनरेट बटनावर क्लिक करून डाउनलोड ॲप्लिकेशनवर क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोड झालेलं आहे ॲप्लिकेशन. या पद्धतीने या ठिकाणी ओपन झालेलं आहे.
तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे फॉर्म भरणे झालेलं आहे. त्या जर फॉर्म भरायची ही पद्धत आवडली असेल आणि तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल फॉर्मची कधी हॉल तिकीट वगैरे येणार, काय ते एक्झाम कधी असणार ते, त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि 10वी पास ड्रायव्हर मित्रांना तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला करा. त्याच्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र.